नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन सुरुवात करत आहोत की आपण मी जे काही पुस्तके वाचतो किंवा काही नवीन वाचलेल्या पुस्तकांच्या संदर्भात आपल्यापर्यंत काही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न मी यामार्फत करणार आहे. सध्या एक मान्सून नावाचं पुस्तक आहे. सध्या खूप त्याच्याबद्दल ऐकलं होतं, वाचायला सुरुवात केलेली नाही. वाचल्यानंतर मी याच्या आपल्याला माहिती सांगालच थोडक्यात की पुस्तक कसे आहे, काय आहे. नंतर दुसरं एक आहे रसाळ सरांचं संवादातून साहित्य शोध. एक महत्त्वाचे समीक्षक रसाळ यांची बरीचशी पुस्तकं मी वाचलेली आहेत. ह्या त्यांच्या मुलाखती आहेत आणि या मुलाखतीमध्ये आता जवळपास 6 मुलाखती आहेत आणि त्यातून आपल्याला रसाळ सरांची जडणघडण कशी झाली याचा एक लेखाजोखा म्हणता येईल असा मिळू शकतो. रोड मॅप म्हणता येईल वाटलं असतं त्याला. ते फार मी वाचलेले 20 पाने आत्तापर्यंत. दुसरं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे द राईट टू सेक्स, अमिया श्रीवासन यांचं पुस्तक आहे. डॉक्टर आशा भागवत यांनी हा अनुवाद केलेला आहे. सेकंड सेक्स नंतरचं हे मला फार महत्त्वाचं आणि धाडशी पुस्तक वाटते. मी फक्त चाललेलं आहे पुस्तक, परंतु सर्वांनी एकदा हे वाचलं पाहिजे, इतकं महत्त्वाचं आहे असं एकंदरीत वाटतं आहे. सध्या तर मी हे फक्त चाललेलं आहे. बरोबर पूर्ण वाचून झाल्यानंतर मी याचा एक रिव्ह्यू किंवा याचा एक आपल्याला काय म्हणतो आपण एक थोडक्यात माहिती आपल्यालापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यासोबतच रवींद्रनाथ टागोर यांचे निबंध, याचे 3 खंड आहेत. तेही सध्या वाचण्याचं चालू आहेत. रवींद्रनाथ हे मी वाचतो महिन्यातून वर्षातून मला कधी मला ज्या वाटेल त्यावेळेस. यातून काय मिळतं तर काही मिळत काय असं मला ते सांगता येत नाही शक्यतो, पण एक प्रेरणा मिळते वाचनासाठी किंवा आपण राईट ट्रॅकवर आहोत की नाहीत हे एक प्रेरणा यातून मिळत राहते. याचा हा एवढा उद्देश. दुसरं एक पुस्तक सध्या मध्ये आधी वाचतोय, तुकाराम दर्शन, डॉक्टर सदानंद मोरे यांनी लिहिलेले खूप छान पुस्तक आहे. याला साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम केंद्रित महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची जडणघडण म्हणजे ती सगळ्या अंगाने सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, याचं खूप छान विश्लेषण या पुस्तकात आहे. या पुस्तकाची माझ्याकडे पहिली आवृत्ती होती, प्रास प्रकाशनने प्रकाशित केलेली. नंतर ही सकाळ पेपरची हार्डबाउंड आवृत्ती आहे आणि आता ती पेपरबॅक येते. आणि साहित्य अकादमी पुरस्कार ह्या पुस्तकासाठी मिळालेला होता सदानंद मोरे सरांना. खूप छान पुस्तक आहे. त्यांचं टिळक आणि गांधीजींवरचं सुद्धा पुस्तक 2 खंड माझ्याकडे आहेत. आवडते लेखक आहेत, रोखठोक भूमिका मांडतात.